सह्याद्री अतिथीगृहावरती घडामोडींना तर वेग आलेला आहे। अजित पवार पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आलेले आहेत आणि अजित पवार, सुनील तटकरे आणि मुख्यमंत्र्यांची आता बैठक सुरू आहे। सकाळीच अजितदादांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली होती आणि यानंतर पुन्हा अजित पवार आणि सुनील तटकरे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आलेले आहेत। सह्याद्री अतिथीगृहावरती ते दाखल झालेले आहेत, त्यामुळे तर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे। एकीकडे काल मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेतलेली होती आणि त्यानंतर या सगळ्या घडामोडी घडताना आपल्याला बघायला मिळत आहे। राज्याच्या राजकारणात नेमकं घडतंय काय असा प्रश्न त्यामुळे उपस्थित होतोय। सह्याद्री अतिथीगृहावरती घडामोडींना चांगलाच वेग आलेला आपल्याला बघायला मिळतोय। राहुल झुरी आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। राहुल, आता आपण बघतो एकंदरीतच ज्या घडामोडी आहेत त्या वेगवान घडताना दिसतात, नेमकं काय चाललंय, काय अपडेट समोर येत आहेत? खरं तर पावसाळी अधिवेशनापासून विरोधकांपासून नाही तर सत्ताधारी आणि स्वतःच्याच मंत्र्यांमुळे सरकार अडचणीत आलं याची वारंवार उदाहरणं जर बघितली तर माणिकराव कोकाटे यांचं रमी प्रकरण हे चांगलंच अडचणीत आणणारं ठरलं। मंगळवारी माणिकराव कोकाटे याबाबत निर्णय दिला जाईल किंवा निकाल दिला जाईल असं अजित पवारांनी सांगितलेलं असताना कॅबिनेटमध्ये मात्र फक्त मुख्यमंत्र्यांनी कानपिचक्या घेऊन हा विषय संपला की काय अशी चर्चा सुरू होती। मात्र परत एकदा आज सकाळपासूनच अजित पवार असतील दुसरी भेट, सकाळी वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट आणि त्यानंतर काही वेळातच सह्याद्री अजित पवार हे पुन्हा एकदा दाखल झाले। सोबतच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे देखील बघितलं तर काल अचानकपणे मुख्यमंत्र्यांनी घेतलेली राज्यपालांची भेट, त्यापूर्वी धनंजय मुंडे माजी मंत्री आणि त्या वादात अकडल्यानंतर त्यांचा घेतलेला राजीनामा यांनी देखील मुख्यमंत्र्यांची पाठीमागं नेमकं घडलंय तरी काय, घडतंय काय, राष्ट्रवादीमध्ये नेमकं चाललंय काय हा जो एक प्रश्न आहे तो या निमित्तानं विचारला सुरू असताना सरकार वादामुळे अडचणीत असताना मंगळवारी ज्या दिवशी माणिकराव कोकाटेंवर कारवाई अपेक्षित होती त्याच दिवशी अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हॉटेल ताजलँड इथं एका जंगी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। या ठिकाणी राष्ट्रवादी सोबतच भाजपचे मुख्यमंत्री यासोबतच अनेक नेत्यांनी देखील हजेरी लावली होती। राष्ट्रवादीच्या या भव्य कार्यक्रमांमध्ये सर्वांनी अजित पवारांना शुभेच्छा दिल्या खऱ्या, मात्र एकीकडे खरं राहुल, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता या बैठकीत नेमकी काय चर्चा सुरू आहे हे पाहणं सुरू आहे तितकंच महत्त्वाचं असेल आणि वेळ उड्या संदर्भातल्या अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू। दरम्यान राज्यामध्ये सध्या पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलेला आहे आणि अशामध्येच बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यासाठी रवाना झाले, त्यामुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आलेलं आहे। तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल CP राधाकृष्णन यांची भेट घेतली। फडणवीस यांनी राज्यपालांसोबत विविध विषयांवरती चर्चा केल्याची माहिती मिळते। या दोन्ही घटनांच्या टायमिंगमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्यात। एकनाथ शिंदे अचानक दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत। यावेळेला त्यांची आज शिवसेनेच्या खासदारांची शिंदे हे भेट घेणार आहेत आणि यावेळेला ते आणखीन कोणाची भेट घेणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख सध्या आपल्या सोबत आहेत। देशमुख सर, काय म्हणता येईल सध्याच्या आता घडामोडी घडताना दिसतात? एकीकडे राज्यपालांची आणि मुख्यमंत्र्यांची भेट आणि शिंदेंचा दिल्ली दौरा, कसं बघताय या सगळ्याकडे? शिंदेंचा दिल्ली दौरा हा त्यांचे काही मंत्री सध्या अडचणीत आहेत आणि त्यांच्यावर वेगवेगळे आरोप होत आहेत, त्यामुळे कदाचित अस्वस्थ असणार। दुसरं, त्यांच्याकडून असं सांगितलं जात आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये आपल्या ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवड्यात तारीख आहे, सुनावणी आहे पक्षचिन्हाबद्दल, त्याची काही चर्चा करायला ते दिल्लीला गेलेत, परंतु त्याची चर्चा ते ऐनवेळी काही दिवस आधी करू शकले असते। मुख्य मुद्दा आहे तो महाराष्ट्रामध्ये सध्या वेगवेगळ्या मंत्र्यांच्या विरोधामध्ये वेगवेगळे आरोप होत आहेत, वेगवेगळ्या चित्रफिती बाहेर येत आहेत, त्यामुळे साहजिकच काही अस्वस्थता असणारच। शिवाय काही कारवाया होत आहेत, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांवर छापे पडत आहेत ईडीचे, तेही आहे। त्यामुळं यामध्ये दुसऱ्या टोकाला एक पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना। तर या पार्श्वभूमीवर शिंदेची भेट बघायला पाहिजे की ते दिल्लीमध्ये निश्चित काहीतरी चर्चा करायला गेलेल्या आहेत याबाबत। निश्चित आता दुसरा मुद्दा राहतो की मुख्यमंत्री राज्यपालांना भेटले किंवा राष्ट्रवादीचे नेते त्यांना भेटतात, तर असं म्हटलं जात होतं की माणिकराव कोकाटे जे काही बोलले त्याबद्दल काहीतरी शिक्षा त्यांना व्हायला पाहिजे, त्यांना मंत्रिमंडळातून काढणं केवळ विधानं केलं म्हणून बरोबर नाही। पण मला असं वाटतं की अजूनही चर्चा सुरू आहे की खाते बदलता येतील का, तर एक खातं बदलून चालत नाही, काही खाती बदलावी लागतात। कदाचित असं असू शकेल की आगामी काही दिवसामध्ये जेव्हा वातावरण थोडंसं निवळेल तेव्हा काही मंत्र्यांची खाती बदलायची, काही संवेदनशील खात्याला जबाबदार मंत्री असले पाहिजेत ज्यांची विधानं ही जनतेच्या रोषाला पात्र ठरता कामा नयेत, असाही प्रयत्न दिसतोय। त्या दृष्टीने याच्याकडे पाहायला हवं। आणि राज्यपालांची भेट ही कदाचित आणखी काही गोष्टींसाठी असू शकते। दिल्लीतलं वातावरण झपाट्याने बदलते, उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जाहीर झालेली आहे,
त्या पार्श्वभूमीवर सुद्धा याच्याकडे अगदीच एकंदरीतच काय तर राजकीय वर्तुळात मात्र मोठ्या चर्चा रंगताना आपल्याला बघायला मिळतात. धन्यवाद, तुम्ही सविस्तर चर्चा केली त्याबद्दल. दरम्यान पुढची एक महत्त्वाची बातमी समोर येते. धनंजय मुंडे सह्याद्री अतिथीगृहावरती दाखल झालेले आहेत. या क्षणाची मोठी बातमी समोर येते. राज्याच्या राजकारणातून धनंजय मुंडे हे आता सह्याद्री अतिथीगृहावरती दाखल झालेत. आपण मगाचपासून बघतोय अनेक राजकीय घडामोडी घडताना आपल्याला बघायला मिळतात. राज्यात अनेक घडामोडी घडतात. यामध्येच धनंजय मुंडे सह्याद्री अतिथीगृहावरती दाखल झालेले आहेत. या क्षणाची मोठी बातमी आपण बघतो आणि सध्या काही दृश्य समोर येत आहेत. धनंजय मुंडे सह्याद्री अतिथीगृहावरती दाखल झालेले आहेत. नेमकी काय चर्चा होते, कशा गाठीभेटी होतात हे पाहणं इथून पुढे महत्त्वाचं असणार आहे. काय घडामोडी घडतात हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे. मात्र आत्ताची महत्त्वाची अपडेट म्हणजे धनंजय मुंडे सध्या सह्याद्री अतिथीगृहावरती दाखल झालेत. ही जी दृश्य दिसत आहेत आपण बघतोय सह्याद्री अतिथीगृहावरून बाहेर पडतानाची दृश्य आपल्याला बघायला मिळतात. या गाडीमध्ये धनंजय मुंडे होते आणि नेमकी काय चर्चा झाली आहे हे पाहणं आता इथून पुढे महत्त्वाचं असणार आहे. धनंजय मुंडे सह्याद्री अतिथीगृहावरती दाखल झालेले होते आणि आत्ताच आपण बघितलं काही क्षणापूर्वीच ते या ठिकाणाहून बाहेर पडलेले आहेत. राहुल जोरी आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत. राहुल, आपण परत एकदा बघतोय अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. धनंजय मुंडे सह्याद्री अतिथीगृहावरती दाखल झालेले होते. अगदी न्यूज 18 लोकमतनं सर्वात आधी याबद्दलची जी शक्यता आहे ती वर्तवली होती. काल राज्यपालांच्या भेटीपूर्वी धनंजय मुंडे यांनी सह्याद्रीवर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती आणि पुन्हा एकदा धनंजय मुंडे हे सह्याद्रीवर दाखल झालेले आहेत. आपण बघतोय की महादेव मुंडे हत्या प्रकरणातील पीडित जे कुटुंब आहे ते देखील आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीला येणार होतं. काही वेळात ते कुटुंब देखील दाखवले. याच वेळी धनंजय मुंडे यांचं इथं येणं हे देखील तितकंच महत्त्वाचं मानलं जातं. एकंदरीत बघितलं तर 2-3 दिवसांचा संपूर्ण घटनाक्रम जर बघितला तर राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी माणिकराव कोकाटेंना खरंच पाठीशी घातले की अद्यापही माणिकराव कोकाटेंच्या बाबतीत भाजप कारवाईसाठी आक्रमक आहे. याचा निकाल जो आहे तो या सगळ्या चर्चेदरम्यान अडकलेला दिसतोय. धनंजय मुंडे यांनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. आज पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आलेले आहेत. तर दुसऱ्या बाजूला आज सकाळी अजित पवार यांनी वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर काही वेळातच पुन्हा एकदा सह्याद्रीवर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आलेले आहेत. याच पूर्वी सुनील तटकरे जे की राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते देखील वर्षावर सह्याद्रीवर दाखल झालेले आहेत. अमित, एकंदरीत जर सगळा घटनाक्रम बघितला तर राष्ट्रवादीमध्ये अद्यापही माणिकराव कोकाटेंना पूर्णपणे अभय नाही असंच काहीसं चित्र वारंवार दिसताना दिसते. आणि त्यामुळं आता नेमकं काय कारवाई होते, एक राष्ट्रवादीतला गट जो महत्वपूर्ण माहिती याबद्दल येते की रोहित पवार यांच्या आरोपानंतर एखाद्या मंत्र्यावर कारवाई करणं म्हणजेच रोहित पवार यांच्या आरोपाला बळ दिल्यासारखं होईल आणि त्यामुळं तात्पुरतं खाते बदल करून त्यांना तुर्तास मंत्रिमंडळात ठेवावं अशी विनंती जी आहे ती राष्ट्रवादीकडून करण्यात आली होती. मात्र भाजपकडून याला सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यानं आता नेमकं पुढे काय होतंय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे धनंजय मुंडे यांच्या सलग मुख्यमंत्र्यांच्या भेटीगाठीमध्ये नेमकं दडलंय काय हे देखील पाहावं लागेल. अगदी राहुल, मी हाच प्रश्न विचारणार होतो की मंत्रिमंडळात पुन्हा एकदा एंट्री बघायला मिळेल का, कारण अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुद्धा सुरू आहे. एकंदरीत बघितलं तर धनंजय मुंडे मागच्या 6-8 महिन्यांपासून आता मंत्रिमंडळाच्या बाहेर आहेत. मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळाल्यानंतर लगेचच त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. एका बाजूला हे घडत असताना दुसऱ्या बाजूला अजित पवार यांनी देखील धनंजय मुंडे यांची पाठराखण करत जर धनंजय मुंडे दोषी नसतील तर त्यांना आपण मंत्रिमंडळात परत घेऊ असं देखील त्यांनी प्रत्यक्ष माध्यमांसमोर जाहीरपणे सांगितलं होतं. आणि त्यामुळं धनंजय मुंडे यांच्यासाठी या बैठक सत्र पार पडतायत का, सगळ्यात महत्वाचं म्हणजे धनंजय मुंडे हे फक्त राष्ट्रवादी अजित पवार यांच्याच जवळचे नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही तितकेच जवळचे मानले जातात. आणि त्यामुळं सलग होणाऱ्या या भेटीगाठींमागे धनंजय मुंडे पुन्हा एकदा परतीचा प्रवास करतायत का हे देखील पाहावं लागेल. राहुल, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट जर आठवत असेल तर मागच्या काही काळामध्ये धनंजय मुंडे आहेत हे माध्यमांसमोर येत नव्हते, सार्वजनिक कार्यक्रमात दिसत नव्हते. काही काळानंतर ते दिसायला लागले. त्यांनी काही वक्तव्य पण केली की मी 200 दिवसानंतर बोलतोय, अन्याय झाला अशा पद्धतीची वक्तव्य केली. त्यानंतर या सगळ्या वाढलेल्या गाठीभेटी आहेत. एकंदर काय चित्र दिसतंय, म्हणजे पुन्हा एकदा धनंजय मुंडे आता आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत, म्हणजे पुन्हा मंत्रिमंडळात एंट्री असं म्हणता येईल का? अगदी खरं तर ज्या पद्धतीनं धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाल्यानंतर अगदी अलिप्त वासात किंवा विजन वासात धनंजय मुंडे गेले होते. कुणालाही न भेटता कुठलाही जाहीर कार्यक्रमात न जाता त्यांनी आपला जो शांतपणा आहे तो कायम ठेवला होता. मात्र मागच्या काही दिवसांपासून खास करून अधिवेशन पार पडल्यानंतर आणि यामुळे निश्चित राहुल, त्यामुळे आता इथून पुढे काय घडामोडी होतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल. वेळोवेळी